गाडीनं 200चं लिमिट क्रॉस केलं म्हणल्याच्या नंतर लापडा तर होणारच ना. ब्लॉग शेवटपर्यंत पहा, येईल तुमच्या लक्षात. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. आपण कुठं चाललेलो आहे, कशासाठी चाललेलो हे सांगायची काही तुम्हाला गरजच नाही. ऑलरेडी सोम महाराज कुठे गेले ना आप्पा कुठे गेले हे तुम्हाला ब्लॉग मधून 100% दिसत असतं. त्यात काही विषय नसतो. ओपनिंगला जायचं म्हणून जिवलक सरकारला डायरेक्ट आळंदीवरून कोपरगावला घ्यायला आलो होतो. जिवलक सरकार म्हणल्याच्या नंतर यावंच लागेल ना, कारण जिवलक सरकार आहे तर आपण आहे. मग इकडे समृद्धी हवेला लगेच जिवलक सरकारचा मित्र परिवार आला होता जिवलक सरकारला सोडायला. आणि इकडे व्ह्यू पण क्वालिटी होता, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट फोटो काढायला सुरुवात केली. आणि आपण फोटो काढायला सुरुवात केली म्हणल्याच्या नंतर टाइम जातो लेट, पण कार्यक्रम फिटच होतो. एवढ्यात भागलं नाही म्हणून आपण डायरेक्ट गाडीच्या टप्पावरच चढले. कशासाठी? सेल्फीसाठी. आप्पाची सेल्फी म्हणल्याच्या नंतर भागात टॉपचा विषय असतो. नमस्कार मित्रांनो, 500 रुपयामध्ये घड्याळ घ्या आणि एक शिवी मिळवा. एक शिवी कोणती? हीच आहे बर का सोम, हीच आहे बर का ती एक शिवी 500 रुपयाच्या घड्याळावर. हा हे सगळं झालं, पण इकडे नाना डान्स करीत होते का एक्सरसाइज करीत होती हे नानाची नानालाच माहिती भाऊ. आता इकडे आप्पांचा शूटिंगचा कार्यक्रम उरकल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट निघालो आता मालेगावच्या दिशेने. आणि आता आपल्यासोबत जिवलक सरकार पण होते, त्याच्यामुळे नुसता धिंगाणा होणार होता. होते तर खरं, पण शरीराने आमच्याकडे मनाने दुसरीकडेच होते. आता कुठं होती त्यांची त्यांनाच माहिती भाऊ. आता कसं आहे, गाडीला डिझेल भरणं पण गरजेचं असतं, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गाडी आणली पेट्रोल पंप. आणि पेट्रोल पंपवर गाडी आणल्याच्या नंतर जिवलक सरकारने डायरेक्ट गाडीची टाकीच फुल केली. टाकी एवढी फुल केली की इकडे फार डिझेल खाली सांडायला लागलं होतं. मग आप्पा म्हणले जिवलक सरकार आता तुम्ही एवढी टाकी फुल केली की मग मारा पेमेंट पाहून जिवलक सरकार डायरेक्ट गाडीतच जाऊन बसला. आणि वरून हे पेट्रोल पंपवाले पण आप्पाचे फॅन निघले. आता तुम्हाला काय वाटतंय, फॅन निघले म्हणल्याच्या नंतर स्कीमचा लाभ होईल का? नाही शेट, पेमेंट द्यावाच लागत असतं. स्कीमचा लाभ व्हायला ह्यो काय चढ काय? उशीर भरपूर झाला होता, त्याच्यामुळे आप्पा आता लय पेटले होते. आता काय करण? वरून समृद्धी म्हणल्याच्या नंतर 200च्या खाली तर गाडीच येत नव्हती. काय सांगाव तुम्हाला, जिथं 2 तास दाखवत होते तिथं अर्धा तासातच आप्पानी पोहोचवलं. इथं एंट्री, हा एंट्रीचा नाद नाही करायचा. एंट्री अशी क्वालिटी मध्ये झालेली. उद्या 6 वाजता ब्लॉग सोडतो पहा मग क्वालिटी मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या ना. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.